नमस्कार. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. नाशिकच्या बहुचर्चित अशा मल्टीनॅशनल कंपनीत महिलांचं शोषण आणि धार्मिक टिप्पणी या विरोधात जे काही गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यातल्या ज्या TCS कंपनीच्या डिलिव्हरी पार्टनर आहे किंवा ज्या ॲडमिनमधल्या ज्या एम्प्लॉय होत्या त्यांच्या विरोधात आज कोर्टात सुनावणी झाली. त्यांना याआधी 3 दिवसाची रिमांड पोलीस कोठडी भेटली होती आणि आता परत 7 दिवसाची कोठडी पोलिसांनी मागितली. मात्र न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आता याच्यात नेमकं आज झालं काय? यामध्ये आरोपी जे आहेत ते एक आहे शाहरुख कुरेशी आणि तो नोकरी करतो. त्यानंतर रफी मेमन आहे आणि अश्विनी चेनानी ह्या ज्या आहे ह्या TCS मध्ये काम करता, ह्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात आणि यांच्या विरोधात आरोप आहे की पीडितेने यांना वारंवार सांगून सुद्धा यांनी पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे आरोपी जे आहेत त्यांची हिंमत वाढली आणि त्याच्यामुळे अनेक अजून इतर पीडिताही या आरोपींच्या शोषणाला बळी पडल्या. आता ह्या सर्व प्रकारात अश्विनी चैनानी ज्या आहेत यांचा नाशिक पोलिसांनी अटक दाखवली होती आणि यांचा जो पहिला पोलीस रिमांड झाला त्याच्यात पोलिसांनी असं म्हटलं आहे की त्यांच्याकडून एकूण 78 ईमेल आणि एक चार्ट असं हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि ह्या ईमेलची आणि ज्या पीडिता आहे आणि आरोपी आहे यांना समक्ष बसून तपासणी करायची आहे. त्याच्यानंतर जे व्हॉट्सअप चार्ट आहे, हे जे चार्ट आहे त्याच्यामध्ये जे काही संवाद झालेला आहे त्या संवादाचं आरोपी आणि पीडिता यांना समोरासमोर बनून त्याचा तपास करायचा आहे. त्याच्यानंतर याच्यात अजून म्हटलेलं आहे की ह्या गुन्ह्यामध्ये आर्थिक व्यवहार काही झालेले आहे का, इतर जे एम्प्लॉई आहे आणि ह्या ज्या अश्विनी आहे यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाले का, याचं बँक डिटेल्स आहे हे चेक करायचं आहे. त्याच्यानंतर पीडितेने वारंवार आरोपी नंबर 1 आणि 2 यांच्या विरोधात तक्रार केली होती, ओरली तक्रार केली होती. उलट ह्या ज्या अश्विनी आहे यांनी आरोपींची पाठराखण करत पीडितेला म्हटलं होतं की तुमको क्यों हायलाइट होना है, छोड़ दो होते रहता है. आणि याच्यामुळे अर्थातच इतर जे आरोपी होते म्हणजे हे 2 आहे आणि इतर कंपनीतले आरोप करणारे यांची हिंमत वाढली, त्यांना प्रोत्साहन कुठेतरी भेटलं आणि ते अधिक महिलांचं किंवा तिथल्या ज्या एम्प्लॉय होते त्यांचं शोषण करायला लागले. त्याच्यानंतर जे धार्मिक टिप्पणी होती, इतर धर्माविषयी वाईट बोलणं किंवा तुमचा धर्म कसा वाईट आहे हे सांगणं याच्याविषयी त्यांची हिंमत बळावली गेली असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर एक जो महत्त्वाचा मुद्दा होता की अटक केलेला आरोपी म्हणजे हा जे अश्विनी आहे त्यांनी तपासात अजिबात सहकार्य केलेलं नाही. यावेळी बचाव पक्षाने खूप मोठा विरोध केला. या बचाव पक्षाचं स्पष्ट म्हणणं होतं की आमचे जे अशील आहे ते 31 मार्चला पोलिसांसमक्ष येऊन गेले. त्यावेळेस कंपनीच्या HR होत्या. त्याच्यानंतर इथले जे पार्टनर इथले जे प्लांट हेड डिलिव्हरी पार्टनर जे होते कपूर नावाचे ते सम उपस्थित होते आणि जबाब मात्र फक्त आमच्या अशिलाचा गेला होता. त्यांनी पूर्ण जबाब दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या पुण्याला रवाना झाल्या. त्यामुळे त्या फरार होता का तर तसं काही नव्हतं. त्यांना कॉल आला का तर नाही. त्यामुळे त्या पूर्ण सहकार्य करतायत. त्यामुळे पोलीस रिमांडची काही गरज नाही. ईमेल जे चेक करायचे तर ईमेलचा जो पासवर्ड आहे तो आमच्या अशिलानेच दिलेला आहे. त्याच्यामुळेच पोलिसांना ईमेल प्राप्त झालेत. CDR ऑलरेडी तुम्हाला कंपनीने दिलेले आहेत. ते जे व्हॉट्सअप चॅट आहे ते पण आम्ही काही मोबाईल वगैरे लपवून नाही ठेवलेला, मोबाईल पण तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळे सर्व गोपनीयतेसाठी पोलीस रिमांडची काही गरज नाही. यानंतर मात्र सरकारी पक्षातर्फे किरण भेंडभर या आल्या समोर आणि त्यांनी ज्या गंभीरता किती या गुन्ह्याची आणि कसं लैंगिक शोषणाचा जो प्रकार होता हा सामूहिकपणे चालला होता 6-7 जणांचा. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी रिमांड गरजेचे आहे हे मानल्यावर न्यायालयाने त्यांना 15 तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे. आता याच्यात 2-3 प्रश्न जे आहे पोलीस तपासाचा अँगल जो आहे तो ते 6 आरोपी आणि त्या व्यतिरिक्त निदा खान जी फरार आहे ती आणि ह्या अश्विनी 8व्या ज्या आहेत ह्या अश्विनी चैनानी यांच्या भोवती आहे. मात्र जेव्हा एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत पॉश कमिटी बनते त्याच्या आधी अशा बहुराष्ट्रीय कंपनीचे अनेक प्लांट असतात. त्यापैकी एक प्लांट नाशिकला होता. नाशिकचं जे सेंटर होतं तर तिथं एक इंटरनल कमिटी यांची असत. त्याचे कोणी प्रमुख असतील तर ती कमिटी काय करत होती. त्याच्यानंतर दुसरा भाग जो येतो तो डिस्ट्रिक्ट कमिटीचा. तर डिस्ट्रिक्ट कमिटीत सरकारी किंवा NGOचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. तर त्या कमिटीसमोर हे प्रकरण गेलंय का किंवा ती कमिटी काय करत होती याची चौकशी पोलिसांनी केली आहे का, हा एक महत्त्वाचा जो पॉईंट होता हा आरोपींच्या वकिलीने किंवा चैनानी यांच्या वकिलांनी सांगितला आणि त्यांचा जबाब मात्र घेण्यात आलेला नाही. आमच्या वकिलाने जबाब दिला तरीही त्यांना अटक केली. आम्हाला जर अगदी ऑफ द रेकॉर्ड ते म्हटले की आम्हाला जर आधीच माहिती असतं की हे पोलीस आम्हालाच या गुन्ह्यात अडकवणार आहेत
तर आम्ही जामीन मिळवण्यासाठी आधीच अटकेच्या आधी अटकेपासून वाचण्यासाठी आम्ही आधीच जामिनासाठी अर्ज केला होता. पण अचानक आम्हाला सांगितलं गेलं, आम्हाला तपासासाठी सांगितलं गेलं आणि अचानक अटक दाखवलेली आहे. हे ऑफ द रेकॉर्ड वकिलांनी सांगितलं. आता तो त्यांचा आशिलाची बाजू घ्यायचा प्रयत्न असू शकतो. मात्र पोलिसांचं आपण तपासी अधिकाऱ्यांशी जे काही बोललो त्याच्यात हे दिसून येतंय की अजूनही स्थानिक याच्यावर जे स्टेटमेंट घेतले गेले पाहिजे, हवे तेवढे स्टेटमेंट घेतले गेलेले नाही. त्यांची अजून चौकशी चालू आहे. त्यामुळे जर उद्या कधी ICC जी इंटरनल कमिटी आहे किंवा मग जी काही डिस्ट्रिक्ट कमिटी आहे यांचे अहवाल नसतील किंवा यांचा तपास समजा पोलिसांनी किंवा जे तपासी अधिकारी यांनी केला नसेल, तर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा चेनानीच्या वकिलासाठी महत्त्वाची ढाल असेल. त्या मुद्द्यावर अतिशय स्ट्रॉंग असा बचाव करून चेनानींचा MCR होऊ शकतो आणि MCR नंतर त्यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यात आता पुढची भूमिका पोलिसांच्या तपासाची काय असणार आहे, नेमकी दिशा काय ठेवणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. सध्या मात्र हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर गाजतंय. याच्यात ज्या मोठ्या संस्था आहेत जसं NIA आहे किंवा ATS आहे, त्यांनी पण इंटरेस्ट घेतला आहे. जी काही आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार त्या यंत्रणांनी माहिती घेण्यास किंवा जी चौकशी त्यांची इंटरनल जी चौकशी ती करण्यास सुरुवात आहे. प्रत्यक्ष जरी ते उतरले नसेल तर त्यांनी याच्यात लक्ष घातलंय आणि अप्रत्यक्षरित्या जी चौकशी त्यांना हवी ती चौकशी त्यांनी करायला सुरुवात केली आहे. त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा ह्या यंत्रणा समोर येतील आणि या प्रकरणाचा तपास आपल्याकडे येतील अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.